मी जे आता बोलणार आहे त्याच्यावरती 1 मिनिट तुम्ही विचार करावा आणि तुमचं मत कमेंटमध्ये सांगावं. कारण मला एक गोष्ट अजिबात समजत नाहीये, की अशी लोकं त्यांचं स्वतःचं आयुष्य पूर्ण का वाया घालवतात, की दुसऱ्या धर्माच्या लोकांना आपल्या धर्मात आणण्यासाठी. म्हणजे त्याच्यातून त्यांना आउटपुट काय भेटणार आहे? म्हणजे आता जिवंतपणे भेटणार आहे का मेल्यानंतर भेटणार आहे असं म्हणतात. पण मेल्यानंतरचं भेटणार आहे त्याच्याबद्दल पण शाश्वती नाहीये. म्हणजे भेटेलच अशा गोष्टी नाहीयेत याच्यामध्ये. मग तुम्ही तुमचं आयुष्य स्वतःचं का वाया घालवता त्याच्यात? आणि जरी तुम्ही जर समजा तुमच्या एखाद्या धर्मात तुम्ही परिवर्तन केलं, सगळ्या जगात एक धर्म आला, तर काही वर्षानंतर दुसरा नवीन धर्म जन्माला येणारच आहे त्यातून. कारण की सगळेच लोक एका धर्माशी निगडीत किंवा एकमताचे असूच शकत नाहीत, पहिली गोष्ट. आणि मग तुम्ही तुमचं आयुष्य स्वतःचं का वाया घालवताय? तुम्ही आलात, जगा, मस्तपैकी राहावा, तुमच्या तुमच्या धर्माचं पालन करा, आपापल्या धर्मात आपल्या व्यवस्थित सगळ्या लोकांनी आपला धर्म आपल्या घरात पाळला, की सगळेजण व्यवस्थित राहतात. मग हे बाकीच्या दुसऱ्या धर्मात हे करणं, हे असल्यानं याच्यातून काही साध्य होणार नाहीये आपल्याला पहिली गोष्ट. आणि जरी समजा होत असेल, तर ते ते त्यांच्या त्यांच्या आता सगळ्याच लोकांना आपण समजावू शकत नाही. कारण की प्रत्येकाची मानसिकता ही वेगवेगळी राहत असते. मग अशा लोकांना त्याच धर्मातील लोकांनी त्यांनी समजावून सांगितलं पाहिजे, की "बाबा तू असं करू नको." हे अशा गोष्टी आपण करायला पाहिजेत. कारण की या ज्या गोष्टीत ना, ह्या एकमेकांमध्ये तेढ निर्माण करणं किंवा भांडण, मारामारी ह्याच्यातून आपल्याला शेवटी भेटणार काहीच नाहीये. आणि जरी एवढीच जर काळजी त्या धर्माची असेल तुम्हाला, तर ती काळजी तुम्ही सोडून द्या. तुमचा देव ती काळजी करेल ना. देवाला पण काळजी आहेच ना, की त्याला पण वाटत असेल, की बाबा माझ्या धर्मातली लोकं या पृथ्वीवरती राहावीत. त्यांना पण काळजी असेल ना देवाला, मग त्यानं तर काहीतरी करेल. जन्माला घालेल माणसं, काही ना काहीतरी करेल त्यानं. मग तुम्ही तुमचं स्वतःचं आयुष्य का वाया घालवताय? आता ह्याच्यात काही जण असं पण म्हणतील, की जे माणूस धर्म परिवर्तन करतंय ते देवाचाच माणूस आहे. ह्याच्याबद्दल आपण काही बोलू शकत नाही. तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा.